नमस्कार, मी राधिका आणि राधिकाच ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही फ्रँकलिन फॉल्स या ट्रेकला चाललेलो आहे आणि जर आजूबाजूला पाहत असेल तर सगळीकडे बर्फच बर्फ दिसतोय आणि हा जो ट्रेल असणार आहे तो बर्फामधून असणार आहे आणि फ्रँकलिन फॉल्स हा जो वॉटरफॉल आहे, जो धबधबा आहे, तो पूर्ण गोठलेला असणार आहे. तर तो गोठलेला फ्रीज झालेला धबधबा पाहायला आम्ही चाललेलो आहे. तर फ्रँकलिन फॉल्स हा जो ट्रेक आहे तर तो आम्ही उन्हाळ्यामध्ये केला होता, तेव्हा सगळीकडे पूर्ण हिरवीगार झाडी होती आणि संध्याकाळी केला होता. संध्याकाळी 5ला सुरू केला होता आणि साधारण 8 वाजेपर्यंत तो पूर्ण झालेला. तर हा ट्रेक जो करतोय आम्ही हा हिवाळ्यात करतोय. सगळीकडे स्नो आहे आणि स्नोचं प्रेडिक्शन पण आहे, दुपारी स्नो पडणार आहे, पुन्हा पुढे 2-3 दिवस सुद्धा स्नो असणार आहे. तर आता हा ट्रेक करतोय कारण की जो फ्रँकलिन फॉल वॉटरफॉल जो आहे तो आपण गोठलेला पाहू शकतो. पूर्ण पाणी पडता पडता गोठलेलं ते पाहायला मिळणार आहे आणि ते खूप सुंदर दिसणार आहे. आणि मी त्याचे फोटोज पाहिलेले आहेत आणि मला माझी खरं खूप दिवसापासूनची इच्छा होती की गोठलेला वॉटरफॉल पाहायची, फ्रोझन वॉटरफॉल पाहायची. तर ते पाहण्यासाठी आम्ही चाललोय. आमच्याबरोबर आमचे फ्रेंड सुद्धा आहेत. तर छान मजा येणार आहे, बघूयात. आणि स्नो मधला इथे आम्ही करत असलेला पहिलाच ट्रेक आहे हा. चलो बघूयात हा ट्रेक कसा होतो ते. लेट्स गो फॉर ट्रेक. चलो. तर ट्रेल वरती खूप काही लोक भेटले आम्हाला. खूप जास्त गर्दी नाहीये पण लोक येत आहेत पण फॉल पाहायला. सारांश पुढे पळतोय. सध्या तरी स्लिपरी नाहीये, काही व्यवस्थित आम्ही चाललोय. इथून जर ट्रेक करायचं असेल तर शूजला स्नो स्पाइक म्हणून मिळतात, म्हणजे चेन असते ती लावायची असते. आम्ही काही आणलेलं नाहीये असं, पण बघूयात. आम्ही सेफली करणार आहे, काळजी घेऊन करणार आहे. ये थांब पिल्लू, मी पण येते. आणि जात असताना झाडावरती जो स्नो साठलेला आहे तो वाऱ्याने पडतोय खाली, त्यामुळे खूप छान दिसतंय. व्ह्यू तर खूप छान दिसतोय की आता पण खूप जास्त स्नो पडलं. एक कडक आहे तो बर्फ, सारांश लागणार तो. नाही. आम्ही मला वाटतं जेव्हा फ्रँकलिन फॉल्सच्या समर मध्ये आलो होतो उन्हाळ्यामध्ये, तेव्हा इथून गाडीनेच पुढे गेलेलो होतो. पण आता सगळीकडे स्नो असल्यामुळे गाडीसाठी रस्ता बंद केलाय आणि ट्रेक करण्याचं जे डिस्टन्स आहे ते पण वाढलंय, त्यामुळे पण रस्ता खूप सुंदर दिसतोय हा आणि छान वाटतं इथून चालायला. आता सुरुवातच केली आणि हे इथेच बर्फ खेळायला लागलेत. अरे वो स्नो हार्ड है, ये स्नो. सारांश स्नो पडायला चालू झालाय. निशा ट्रेक खूप एंजॉय करतीये. निशा समर ट्रेक. निशा ऐसे आई है जैसे हम लोग समर ट्रेक करेंगे. लेकिन निशा अच्छा लगेगा तुझे देख के फ्रोजन वॉटरफॉल. या पहुंच जाए तब तो पहुंचेंगे रे, पहुंचेंगे, चलेंगे. स्नो मध्ये कसं होतं, नॉर्मल ट्रेक पटकन होतो, चालणं पटकन होतं, पण स्नो मध्ये असं होतं की तुम्ही फास्ट चालू शकत नाही आणि दम पण लवकर लागतो, जास्त दम लागतो. पण मला तर फार भारी वाटतंय. ट्रेकिंग मला आवडतं आणि आता स्नोफॉल होतोय तर स्नोफॉल सुद्धा मला आवडतोय. म्हणजे असं लोक अपेक्षा करतात की स्नोफॉल व्हायला नको, पण मला असं वाटतं की होऊ देत स्नो. खूप भारी वाटतंय. मस्त गरमागरम चहा घेऊन झाला आणि चहाच्याच कपामध्ये सारांश स्नो खेळतोय. गोळा, बर्फाचा गोळा पिल्लू. चलो, इथे आता सारांश आणि यांची रेस लागलेली आहे. कमॉन निया, कमॉन सारांश. सारांश फास्ट. निया थोडा वॉक भी कर लो निया. निया आमची उचलूनच घ्यायला लावतीये आणि हा सारांश आमचा काय करतोय, स्नो खेळतोय. Oh. Ready? Yeah. Do you have a picture or चल चल. So we can still notice, right? शेजारी हे धबधब्याचंच पाणी येतंय आणि असं आहे की इथे
फ्रीज झालेलं आहे वरती आणि त्याच्या खाली पाणी वाहत आहे. हो बाळा. हो, वरून झाडाचा स्नो पडतोय. हवेने कधी कधी एकदम जास्त स्नो पडतो. चलो, जास्त स्नो पाहिजे तुला पण. येताना जास्त स्नो मध्ये खेळ, आपल्याला जाताना छान कोरडच राहायचंय. ठीक आहे, चलो. माहिती ना, आठवलं का तुला आपण तिथून गेलेलो? सारांश पण होता त्या ट्रेकला. हो, चलो. इथे आम्हाला कसा पूल लागलेला आहे छान, आणि हा बर्फाने कव्हर झालाय त्याच्यामुळे भारी वाटतोय, छान दिसतं त्याच्यामुळे. क्या है तुम्हारे हाथ में निया? आईस्क्रीम, आईस्क्रीम. आम्ही या पुलावर आणि छान फोटोज काढतोय. लोकेशनच असं आहे की थांबवू शकत नाही फोटो काढण्यापासून स्वतःला. आणि इथून पाणी वाहत आहे, हे धबधब्याचंच पाणी आहे. हो, आले. स्नोफॉल थांबला होता मध्ये, आता पुन्हा स्नोफॉल व्हायला लागलाय. आणि सगळीकडे पूर्ण पांढरं शुभ्र रस्ता, पांढरा शुभ्र, झाडांवरती बर्फ साठलाय. आणि सारांश कंटिन्यू जाताना स्नोबॉल फाईटच चालू आहे त्याची. आणि डाव्या साईडला पाण्याचा प्रवाह आहे, त्याचा पण थोडा आवाज येतोय. धबधब्याचंच पाणी आहे. जो वॉटरफॉल पाहायला जाणार आहे, मला वाटतं की थोडासा पूर्ण फ्रोझन नाही आहे, तो थोडं वाहत आहे, त्यामुळे ते पाणी सुद्धा वाहत आहे. आणि खूप छान वाटतंय हा ट्रेल करताना, एकदम प्लेझंट. चलो, स्नोफॉल होतोय. इथे वॉर्निंग पण दिलेली आहे की वॉर्निंग बघून तुम्ही या. इथून खरं तर ॲक्च्युअल ट्रेल इथून चालू झालेला आहे. मला आठवते आम्ही इथं पाठीमागेच इथे गाडी लावलेली आणि इथून आमचा ट्रेल चालू झालेला. स्नोमुळे तो रस्ता पूर्ण बंद आहे, त्यामुळे आम्ही आधीपासून चालत आलोय. आता हा जो रस्ता आहे हा पूर्ण जंगलामधून आहे. वाव, चलो. आता इथून तरी रस्ता आम्हाला आतापर्यंत व्यवस्थित लागलेला आहे, म्हणजे चालू शकतो, स्लिपरी नाहीये. मला वाटतं एकदम शेवटी थोडं, इथले लोक आम्ही विचारलं त्यांना, तर ते सांगतात की शेवटी थोडासा स्लिपरी आहे उतरताना. आतापर्यंत तरी छान लागलाय रस्ता. स्नो, चिकू, स्नो पडतोय. बापरे, एक नंबर. चला, हो हो, चल. एक साइड आणि दुसरी साइड थोडी पण खराब आहे बघ. वा 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 वा. हो, स्नो पडतोय आणि खूप सुंदर ट्रेल. काय सुंदर ट्रेल आहे. स्नोफॉल होतोय, एका साईडला पाणी वाहत आहे. इथे थोडस थांबलो. हा, हे झाड आम्ही समर मध्ये जेव्हा ट्रेक करायला आलो होतो उन्हाळ्यामध्ये, तेव्हा सुद्धा दिसलं होतं. त्या झाडावरती स्नो साठलाय, खूप उंच आहे. चला, अजून थोडंसं राहिलंय. मला वाटतं हाफ माईलचा तरी ट्रेक अजून राहिलेला आहे आमचा. चलो, इथे आम्ही पाठीमागच्या वेळेला इथे थांबून फोटोज काढले होते. इथे वो वाटरफॉल भी देखो ना, वहाँ पे थोड़ा फ्रोज हुआ है वो, देखो यहाँ पे से. अरे बाप रे, एकदम स्नो गिरा ना. यहाँ थोड़ा उसको नीचे उतारो. अनदर हाफ माइल. रस्ता पूर्ण जंगलामधून चालू झालाय आणि खूप छान वाटतंय. स्नो पडतोय मध्येच झाडावरचा स्नो खाली पडतोय आणि एका साईडला पाणी वाहतंय, त्याचा आवाज येतोय. हे काय तर स्नोफॉल होतोय. ट्रेल मात्र खूप सुंदर ट्रेल आहे. स्वर्गामध्ये जाणारा रस्ता कसा असावा तर असेल तर मग कदाचित तो असा असेल असं वाटतं, इतका सुंदर आहे. ये हमारी निया चल नहीं रही है तो उसको उठा के लेके जाना पड़ रहा है. आम्ही थोडा वेळ घेतोय पण ती येत नाही आमच्याकडे. हो ना निया. हा पूर्ण ट्रेल नाही म्हणलं तरी 8 मैल म्हणजे जवळजवळ 12 किलोमीटरचा आहे. सोपा जरी असला तरी खूप चालावं लागतंय आम्हाला. पोहोचतोय आम्ही आणि रूट खूप सुंदर आहे. स्लिपरी आम्हाला अजून नाही मिळाला, व्यवस्थित आम्ही चालू शकतो ना. मी नॉर्मल शूज घालून आलेलो आहे आणि इतकं सुंदर ट्रेल आहे, खरं फार सुंदर. म्हणजे मी आत्तापर्यंत ट्रेक्स केलेत बरेच, त्याच्यामधला माझ्या सगळ्यात आवडतीचा ट्रेल म्हणजे या सीझनमधला हा ट्रेल, स्नोमधला.
स्नोमधला मी केदारकांथा पण ट्रेक केलेला आहे जो आपल्या हिमालयामध्ये आहे. केदारकांथाचा जो ट्रेक होता तो आम्हाला जो शेवटच्या दिवसाचा ट्रेक होता 4-5 दिवसांचा ट्रेक होता तो. आणि शेवटच्या दिवशी जो समिटचा दिवस होता त्या दिवशीचा जो ट्रेक होता तो आमचा पूर्ण स्नोमधून होता. तर त्यावेळेला स्नोमध्ये मी ट्रेक केला होता. त्याच्यानंतर आत्ता स्नोमधून तर तो सुद्धा फार छान होता. पण कारण की तेव्हा आम्ही पहाटे 2 वाजता चढाई चालू केलेली केदारकांथाला. कारण की पहाटे 2 वाजता आम्ही चढाई चालू केलेली बर्फमधून. आणि आम्ही तिथे सकाळी 6:45च्या आसपास पोहोचलो. कारण की आम्हाला तेव्हा सूर्योदय पाहायचा होता. तो व्ह्यू खूप भारी होता. म्हणजे इतका सुंदर होता तो व्ह्यू. आणि एवढ्या सगळ्या 4-5 दिवसांची जी मेहनत होती ती वर्थ होती. तर मी इथे फोटोज 1-2 दाखवेल तिथले. तर त्या ट्रेकची मला आठवण आली कारण की तो पूर्ण बर्फातला ट्रेक होता. हा ट्रेक म्हणजे ट्रेल आहे हा छोटासा. सारांश कमॉन बाळा. सारांश बर्फ खातोय. समोर आहे वॉटरफॉल. सारांश नाही तुझी पॅन्ट ओली होणार आहे सारांश मग आपल्याला जाता येणार नाही. वॉटरफॉल दिसतोय. अब तो यहाँ पे बैठ के जाना पड़ेगा. स्लीपरी आहे यहाँ पे यार. पोहोचलोय आम्ही घसरत पडत पोहोचलो आम्ही. आणि हे जे समोर आहेत त्यांच्याकडनं हेल्प घेतली मी खाली उतरताना. आणि हा आहे वॉटरफॉल. बापरे एवढा ट्रेल करून आलो पण वर्थ आहे वर्थ. कसला भारी दिसतोय. थांबलो आम्ही. खूप सुंदर वॉटरफॉल आहे खूप सुंदर. आणि थंडी पण खूप लागते खरं मुलांना पण थंडी वाजते. थोडेफार फोटो काढले आम्ही आणि मग आता निघणार आहे. पण जागा मात्र फार सुंदर आहे. वॉटरफॉल फ्रीज झालेला आहे गोठलेला आहे आणि मधून पाणी पडतं आहे. तर थोडाच वेळ थांबलो आहे आम्ही इथे 15 मिनिट. छान हा व्ह्यू एन्जॉय केला आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. पण फक्त जाताना थोडंसं चढाई आहे तर तिथून थोडंसं घसरण्याची शक्यता आहे. तर तिथे थोडंसं आम्ही 1-2 लोक दिसतात की त्यांच्या शूजमध्ये स्नो स्पाईक आहेत म्हणजे चेन आहे त्यांच्याकडे. तर त्यांना सांगितलं की थोडंसं हेल्प करा आम्हाला जाताना. कारण खूप आम्ही येताना खूप घाबरलो होतो घसरत होतो त्यामुळे. चलो आता निघू. इथला जो रस्ता आहे ना इथून जो वरती जातो तो खूप स्लिपरी आहे. पाय घसरतो तिथून फक्त जाताना काळजी घ्यायची आहे. बाकीचा कोणताच रूट किंवा कोणताच ट्रेल स्लिपरी नाही आहे. एकदम खूप व्यवस्थित आलो आम्ही अगदीच आरामात. सारांश आणि सागर पुढे गेलेत. तो खूप फार स्लिपरी आहे. तो आधी सारांशला वरती सोडवेल आणि मग आम्हाला मदत करेल. चलो. इथे समोर जी 2 मुलं दिसत आहेत तर त्यातल्या एका मुलाला मी आधीच सांगून ठेवलं होतं की आम्ही जेव्हा रिटर्न जाऊ तेव्हा आम्हाला हेल्प करा जाताना. कारण त्याच्या शूजला स्नो स्पाईक होते. आणि आम्ही रिटर्न निघालो आणि त्याने पाहिलं की आम्ही स्ट्रगल करतोय जाताना. तर तो पटकन आला आणि आम्हाला मदत केली त्याने. खूप स्लिपरी आहे इथे आणि आम्ही यांना हेल्प करायला सांगितली आहे. तर ते आम्हाला हेल्प करतात आता वरती जाण्यासाठी. छोटासाच पॅच आहे पण थोडासा स्लिपरी आहे. परत जाताना सूर्यास्त झाला होता आणि हळूहळू अंधार पडायला लागला होता. आणि आम्ही हा थोडा वेगळा रस्ता घेतला. जाताना आजूबाजूला चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हतं. त्यामुळे अर्थातच थोडीशी भीती वाटत होती. हा ट्रेल खरं तर सोपा आहे आणि इथे ट्रेक करत असताना
911 या नंबरवर फोन करून मदत मागू शकतो. पण या बर्फाच्या जंगलामध्ये रात्रीच्या वेळी चालताना थोडी धाकधूक वाटत होती. जेव्हा ओळखीच्या ट्रेलवर आलो तेव्हा जीव भांड्यात पडला. आजचा ट्रेक खऱ्या अर्थाने ॲडव्हेंचरस ट्रेक झाला. आमच्यासाठी ट्रेक चालू केल्यापासून पूर्ण होईपर्यंत आम्ही खूप वेगवेगळे अनुभव घेतले. ट्रेक सुरू झाल्यावर चहूबाजूला पसरलेला स्नोमधून जातानाचा रस्ता, ट्रेलवरून जाताना होणारा स्नोफॉल एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला. गोठलेला धबधबा पाहताना तर हरकून गेलो. इतका सुंदर नजारा पाहायला मिळाला. पण बर्फाच्या त्या निसरड्या रस्त्यावरून जात असताना झालेली जीवाची घालमेल, अंधार पडल्यानंतर अंधारामधून ट्रेक करत असताना झालेली धाकधूक आम्ही अनुभवली. एकंदरीतच हा ट्रेक खूप छान झाला. सारांशने सुद्धा हा ट्रेक खूप एन्जॉय केला. निया खरं तर खूप लहान आहे. लहान असूनही तिने खूप कॉपरेट केलं. हा ट्रेक एक सुंदर, अविस्मरणीय आणि ॲडव्हेंचरस ट्रेक म्हणून नेहमी लक्षात राहील. तुम्हाला कसा वाटला आजचा ट्रेक मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.